गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती एपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये आंब्याची आवक आज मोठ्या प्रमाणात झालेली आहे. खरं तर 10,000 एवढी कोकणातनं आवक झालेली आहे. मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहोत. आपण पाहू शकतो की आताच या ज्या कोकणातनं आलेल्या आंब्यांची विधिवत पूजा ही व्यापाऱ्यांनी सध्या केलेली आहे. खरं तर पाहतो की आपण अशा विविध पेट्या या ठिकाणी सध्या दाखल झालेल्या आहेत. आपण पाहतो की 10,000 ज्या कोकणातनं पेट्या त्या दाखल झालेल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आज 10,000 आंब्यांची आवक झालेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आंबे व्यापारी आहेत. सर, खरं तर तुमचं टीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे. आज किती आंब्यांची आवक झाली त्याबाबत काय सांगाल? आज कोकणातून जवळजवळ 10,000 पेटीची आवक झालेली आहे. त्या मानाने प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहाने या पाडव्याच्या दिवशी मुंबई मार्केटला कोकणातून आंबा येत असतो. परंतु यावर्षी जी अवकाळी संकट कोकणातील शेतकऱ्यांवर जे आलेलं आहे त्यामुळं जवळजवळ प्रत्येक वर्षी पाडव्याला 1,00,000 पेटीची आवक या मार्केटमध्ये होत असते. परंतु आज ती जवळजवळ 10,000 पेटीची फक्त आवक झालेली आहे. त्यामुळे खूप मोठा फटका म्हणजे 10% फक्त माल दरवर्षीच्या मानाने यावेळेस आलेला आहे आणि त्यामुळे खूप मोठा फटका हा कोकणातील आंबा बागायतदारांना बसलेला आहे. खरं तर या आंब्यांचे एका पेटीमागचे दर काय असतात? आता आजच्या मितीला इथे जे आंबा आहे हे आमच्याकडे 5 डझनची पेटी आहे. या 5 डझनच्या पेटीला 6,000 पासून तर जवळजवळ 10,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव आज मिळालेला आहे. त्यामुळे जवळजवळ तसं पाहायला गेलं तर 1,200 रुपये डझन पासून तर 2,000 रुपये डझन पर्यंत बाजारभाव निघालेले. आता तुम्ही म्हणाल का हा 1,200 रुपये आणि 2,000 रुपये काय, तर हा साईजचा फरक असतो. एखादी मोठी साईज असेल तर त्याला बाजारभाव जास्त मिळतो, छोटी साईज असेल तर त्याला बाजारभाव कमी मिळतो. त्या पद्धतीने बाजारभाव आज निघालेले आहेत. आंब्याचे दर हे कमी होण्याची शक्यता आहे का? आंब्याचे दर हे तसे आज कमी झालेले आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण की गेल्या आठवड्यामध्ये हेच दर जे होते ते 12 ते 13, 14,000 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंत होते. आता ह्या गेल्या 2 दिवसापासून ते दर 2 ते 3,000 रुपयांनी खाली आलेले आहेत पेटीला. त्यामुळं डझनचे भाव जे आहेत ते 300 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत. परंतु आता नजीकच्या भविष्य काळामध्ये इतका लगेच काही दरामध्ये फार फरक पडणार नाही. जवळजवळ 1 एप्रिल पासून आवक जरा चांगल्या पद्धतीत चालू होईल आणि मग त्याच्यानंतर 1 एप्रिलच्या नंतर हा जो हंगाम आहे हा 15 मे पर्यंत चालेल. तो 45 दिवसाचा हंगाम चालेल असा आमचा सर्वांचा, आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांशी बोललो किंवा आम्ही ज्यावेळेस कोकणात गेलो होतो त्यावेळेस ज्या शेतकरी बांधवांशी आमची चर्चा झाली त्याच्यातून जे एक आडाखा बांधला गेला आहे त्या पद्धतीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आवक चांगली जोरात चालू होईल आणि बाजारभाव खाली यायला सुरुवात होतील. परंतु दरवर्षी ज्या पद्धतीने बाजारभाव खाली येतात तेवढे काही बाजारभाव खाली येणार नाहीत, कारण की कोकणामध्ये यावर्षी जवळजवळ 20 ते 25% क्रॉप आहे आणि 70-75% क्रॉप हे यावेळेस अडचणीत आलेलं आहे. त्यामुळे खूप बाजारभावामध्ये घसरण होईल अशी शक्यता नाही. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते आंबा व्यापारी बाळासाहेब पेंडे यांचं असं म्हणणं आहे की यावेळी जी आवक आहे ती कमी आलेली आहे, मात्र एप्रिल पासून आवक जास्त येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी कराड, टीव्ही 9 मराठी, एपीएमसी मार्केट, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.